चेंडू फेस करत होता निखिल, परंतु निखिलला मात्र क्लीन बोल्ड केलं, अगदी संभ्रमात त्याला टाकला आणि येथे मात्र महत्त्वपूर्ण अशी विकेट गेले. त्यामुळे कुठेतरी सर्व संघ अडचणात पाहायला मिळते आणि त्याच वेळी नवीन खेळाडू या वर्षीच्या हंगामात ज्या खेळाडूने सर्व संघासाठी अगदी चांगल्या पद्धतीचा खेळ केलाय असा राज ठारवे आता मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी गेलाय. पाहूया निखिलला लवकर गमावल्यानंतर सर्व संघ आता कशा पद्धतीने कमबॅक करेल. आशिष कनोजी यांनी मात्र आपल्या संघासाठी अगदी चांगल्या पद्धतीची विकेट प्राप्त केले आणि सर्व संघाला त्याने ट्रबल्स मध्ये टाकले, संकटात टाकले, अडचणींमध्ये टाकले. अगदी महत्वाची अशी विकेट आशिष कनोजी यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मिळवून दिलेली आहे. पॉवर प्लेचा पहिला षटक आपण पाहतोय. बॅटिंग पॅराडाईजची विकेट इथे पाहायला मिळते. या विकेटवरती जर आपण पाहिलं तर 70 ते 80 धावा सुद्धा इझिली चेस होत आहेत. त्यामुळे कुठेतरी सर्व संघाला मात्र चांगल्या पद्धतीने धावसंख्या आता रचावी लागेल. राज ठारवे सज्ज होतो आता बॅटिंग करत असताना. अंडर 19चा हा खेळाडू पाहूया मैदानावरती गेल्यानंतर आता कशा पद्धतीने बॅटिंग करेल. आशिष सज्ज होतो आपल्या गोलंदाजी मार्कवरती. राजच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षकाला चकून चेंडू सीमारेषेजवळ फरार झालाय, परंतु चांगलं बॅकअप पाहायला मिळालं, चांगल्या पद्धतीचं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळालं. डिपार्टेसमेंट विकेटला डबल्स मिळते या चेंडूवर आणि संघाची धावसंख्या मात्र 3 धावा पाहायला मिळतात. कालपासून आपण पाहिलं या मैदानावरती धावांची अक्षरशः आतिषबाजी आपण अनुभवली, फटक्यांची आतिषबाजी अनुभवली, चौफेर फटकेबाजी आपण पाहिली. पाहूया या मॅचमध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल सर्व संघ. आखू टप्प्याला चेंडू बॅकफूट वरती जाऊन अगदी चांगला स्लॅश केलाय. चेंडू खूप वेगाने ट्रॅव्हल होतो, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला आणि तितकंच फ्लातून क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीने चेसिंग केलेलं पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाने. तिसरी धाव मात्र अत्यंत वेगात कंप्लीट केलं राज आणि अजित याने. चांगल्या पद्धतीचं कोऑर्डिनेशन पाहायला मिळालं. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय फ्लातून पाहायला मिळालं. धाव फलकावरती आता 6 धावा लागतात, जिथे षटक क्रमांक पहिलं चालू आहे. आता पुन्हा एकदा सर्वांच्या अजित कडे लागल्यात. याच विकेटवरती अजित मोहिते याने मागील स्पर्धेमध्ये अक्षरशः धावांचा उच्चाद मांडला होता. तो पाहूया अजित मोहिते यावेळी त्या पद्धतीची बॅटिंग करणार का, त्याकडे सुद्धा लक्ष वेधावं लागेल. आशिष कनोजी सज्ज होते आपल्या मार्कवरती. अजित मोहितेच्या बॅट मधनं अगदी सरळ अजित ब्रांडेड षटकार. अगदी पुढ्यामध्ये चेंडू होता आणि अजित मोहितेने चेंडू फेकून दिला सरळ सीमारेषा पलीकडे. 6 धावांचा षटकार, एक मोठा स्ट्रोक पाहायला मिळते आणि धावफलकावरती आता मात्र 12 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. धावांची गती, धावांचा फ्लो आता चांगल्या पद्धतीने बनताना पाहायला मिळतोय. वेन टू गो. आखू टप्प्याचा चेंडू आणि अजितच्या यावेळी मात्र आपण पाहतोय फटका. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी अफलातून षटकार. सेकंड 6 इन रो. एटीन ऑन दी बोर्ड नाव. पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय अजित मोहिते त्याच्या रिदम मध्ये आलाय, त्याच्या मूड मध्ये आलाय आणि पहिल्या षटकापासूनच तो आक्रमण करतोय. अप्रतिम अशा स्वरूपाची फलंदाजी तो करतोय आणि गोलंदाजांवरती तो आता तुटून पडलाय, हल्लाबोल करतोय. 18 धावा पहिल्या षटकानंतर धावफलकावर पाहायला मिळतात. पाहूया आता दुसऱ्या ओव्हरमध्ये सोमजाई श्रीवर्धन संघाकडून कोणता गोलंदाजीला येईल. षटक क्रमांक दुसरा आणि गोलंदाजी मार्कवरती साई मांजरेकर पाहायला मिळतोय. 18 धावा धावफलकावरती आल्यानंतर सुरुवात अगदी चांगली म्हणावी लागेल. निखिल धारवे जरी बाद झाला असला ना तरी अजित मोहिते अगदी त्याच्या स्टाईल मध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळाला. सलग 2 चेंडूवरती त्याने मारलेले 2 षटकार आणि त्यानंतर धावसंख्येने सुद्धा फ्लाय घेतलाय. पहिल्या काही चेंडूंवरती नक्की ट्रबल्स मध्ये होता सर्व संघ, पण आता मात्र त्यांना रिदम मिळालाय, सूर गवसलाय आणि सूर गवसल्यानंतर मात्र अजित मोहितेची बॅटिंग ही पाहण्याजोगी असते.
साई पाहूया आता मैदानावरती कशी गोलंदाजी करेल. षटक क्रमांक दुसरा आहे जय हनुमान सर्वे संघ. जर आपण पाहिलं तर यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये आहे. मुरुड तालुक्यातील अनेक नामवंत स्पर्धा या संघाने जिंकलेल्या आहेत, परंतु येथे पाहूया DCB चषकामध्ये त्यांचा परफॉर्मन्स कशा पद्धतीने होणार. गेले कित्येक वर्षापासून सर्व या संघाचं अधुरं राहिलेलं स्वप्न आहे, त्यांना हा चषक जिंकायचा आहे. अद्यापपर्यंत त्यांना हा चषक जिंकता आला नाहीये. ते स्वप्न यावेळी ते कंप्लीट करणार का? वळूया मैदानाकडे, जिथे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय साई मांजरेकर. समोर राज पाहायला मिळतो बॅटिंग साडी. पहिला चेंडू राज मात्र यावेळी अलॉंग द कार्पेट खेळतोय. मिड विकेट रिझनला क्षेत्ररक्षक आहे. टिपमध्ये चेंडू फील्ड केला जातोय आणि फक्त सिंगल मिळाल्या चेंडूवर संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र इनफॉर्म बॅट्समन अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडवरती आलाय आणि अजित वर्सेस साई हा सामना सुद्धा पाहण्यासारखा असेल. श्रीवर्धन संघाकडे जर आपण पाहिलं त्यांच्याकडे सुद्धा पोटेन्शियल अगदी चांगलं आहे. खूप दूरवरनं ते ही स्पर्धा खेळण्यासाठी आलेत आणि पाहूया काशीच्या मैदानावरती आल्यानंतर ते कशा पद्धतीने आपला परफॉर्मन्स देतील. साई मांजरेकर आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. एक लांब पल्ल्याचा रनअप त्याच्याकडून पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी खराब पाहायला मिळालाय. वॉटिंग फॉर अंपायर डिसिजन आणि पंचांकडून बीमरचा इशारा आलाय. चेंडू अगदी वेस्ट हाईटच्या वरती पाहायला मिळाला. अजित मोहिते समोर आहे, मग त्याला रोखायचं कसं? तर वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु वेगात चेंडू टाकण्याचा प्रयत्न आला अंगलट. चेंडू गेलाय बीमर आणि त्यामुळे या चेंडूवर असेल फ्री हिट. फ्री हिट असणार आहे या चेंडूवर आणि अजित स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळते. 20 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. आणि सोमजाई श्रीवर्धन संघाने त्यांचा रिव्ह्यू घेतलेला आहे. चेंडू बीमर होता की नव्हता हे चेक केलं जाईल. त्यासाठी निर्णय केलाय तिसऱ्या पंचांच्या कोर्टात. तिसऱ्या पंचांकडे निर्णय जातोय. पाहूया आता तिसरे पंच चेक करतील आणि त्यांच्याकडून नेमका कोणता इशारा येतोय. ओके, नोचा इशारा आलाय. थर्ड अंपायरकडनं आपण पाहतोय चेंडू नो असल्याचा इशारा आलाय. बीमर होता आणि त्याच कारणास्तव आता मात्र अजितला फ्री हिटची एक नामी संधी चालून आले आणि अजित विरुद्ध तुम्ही अशा पद्धतीने गोलंदाजी कराल ना तर स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारून घेण्याचा तो प्रकार होऊ शकेल. तब्बल धावफलकावरती 20 धावा लागल्यात आणि सर्वे संघ सुद्धा अगदी दमदार सुरुवात करताना पाहायला मिळालंय. अप्रतिम कामगिरी ते करतायत या मॅच मध्ये. अजित मोहिते पाहायला मिळतो, टेनिस क्रिकेटचा एक सुपरस्टार खेळाडू. स्ट्रायकिंग एंडवरती आता फ्री हिटचा सामना तो करेल. पाहूया कशा पद्धतीने अजित फेस करेल तर साई याला. हा चेंडूवरती प्रहार तर अगदी चांगला झाला आणि तितकंच फुल्लातून क्षेत्ररक्षण. कमालीची फिल्डिंग. असं वाटलं होतं चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. जरा खेळाडू इंजर्ड झाला, जरा लक्ष द्यायचं आहे. शक्य झाल्यास त्या खेळाडूला खेळणं शक्य नसेल तर बाहेर घेऊन या, बदली खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
सो आपण पुन्हा एकदा जातो मैदानाकडे, जेथे मात्र नजर टाकली तर 22 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक सेकंड चालू आहे. जय हनुमान सर्वे संघ मैदानावरती अप्रतिम बॅटिंग करतात, परंतु यावेळी अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सीमारेषे जवळ क्षेत्ररक्षक मात्र तिथे इंजर्ड झालेला सुद्धा पाहायला मिळाला. सो सर्वांना विनंती असणार आहे, खेळाडूंना खेळताना काळजी घ्या, कारण उन्हाचा आपण जर पाहिला तर प्रभाव वाढत चालला, रखरखत ऊन पाहायला मिळते. सो सर्वांनी आधी आपली काळजी घ्या आणि तसंच खेळा. हा चेंडू मात्र आपण पाहतोय गोलंदाजाच्या हातून निसटलेला पाहायला मिळते आणि त्याच वेळी आपण पाहतोय 22 करसर यांच्याकडनं इशारा आलेला आहे की चेंडू डेड आहे. धावा फलकावरती जर आपण नजर टाकली तर 22 धावा पाहायला मिळतात. षटक क्रमांक सेकंड चालू आहे. धाव फलकावरती 22 धावा लागल्यात, त्यामुळे कुठेतरी सुरुवात अगदी दमदार पाहायला मिळते. प्रभावी स्टार्ट इथे पाहायला मिळते. फाउंडेशन चांगल्या पद्धतीने रचताना पाहायला मिळतोय सर्व्हिस संघ. हा चेंडू मात्र खोट टप्प्यावरती पिच करण्याचा प्रयत्न. अजित मोहिते मात्र या चेंडूला मिड विकेटच्या बाहेर खेळण्यासाठी प्रयत्न जरूर करत होता. त्याच्या बॅटच्या पट्ट्यावरती चेंडू त्याला घेता आला नाहीये आणि त्याचमुळे आपण पाहतो हा चेंडू सुद्धा निर्धाव गेलाय. अगदी चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते. साई मांजरेकर या षटकामध्ये अफलातून मारा करतोय. अजित मोहिते समोर असताना सुद्धा तो त्याच्याकडे असलेली चिकरबाज वृत्ती दाखवतोय मैदानावरती. हा चेंडू मात्र लॅक्सटमच्या बाहेर आहे. +1 धाव बायच्या रूपात. वाईट +1 अशा पद्धतीने या चेंडूवरती धावा मिळत आहेत 2 आणि संघाची धावसंख्या एकंदरीत 24 धावा पाहायला मिळतात. बॅटिंग पॅराडाईज विकेट, फलंदाजीचं नंदनवन असणारी ही खेळपट्टी आणि या खेळपट्टीवरती जिंकायचं असेल ना तर या सामन्यामध्ये 80+ जावं लागेल टीम जय हनुमान सर्वे संघाला. ...24 ऑन दी बुट. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. साई मात्र या षटकामध्ये 6 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. नियंत्रण चांगलं पाहायला मिळत नाहीये. खूप सारे चेंडू एक्स्ट्रा टाकलेत त्याने. यावेळी राजच्या बॅटमधनं अगदी अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. चांगल्या पद्धतीचा ऑफ ड्राईव्ह करतोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या रिझन मध्ये पाहायला मिळालाय. फक्त सिंगल मिळते या चेंडूवर. परंतु साईचं हे षटक जर आपण पाहिलं ना, एकही मोठा फटका त्याने मारू दिला नाहीये. कमालीची भेदकता तो दाखवतो या षटकामध्ये. अगदी परिणामकारक गोलंदाजी तो या षटकामध्ये करताना दिसतोय. अजित मोहिते आणि राज धारवे या दोन्ही फलंदाजांना रोखून ठेवण्याची कामगिरी त्याने या षटकामध्ये केले. अजितला मात्र पहिल्या षटकाप्रमाणेच बॅटिंग करावी लागेल, कारण ही विकेट आपण पाहतोय अगदी बॅटिंगसाठी अनुकूल अशी खेळपट्टी आहे. त्यामुळे धावसंख्या चांगल्या पद्धतीने रचणं गरजेचं आहे. हा चेंडूवरती फटका अगदी चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे, त्यामुळे साई मांजरेकरचं हे षटक कुठेतरी सोमजाई श्रीवर्धन संघाच्या बाजूने झुकताना पाहायला मिळते. कारण या षटकामध्ये त्याने केलेली एकंदरीत गोलंदाजी चांगल्या टप्प्यावरती त्याने मारा केलाय. वैविध्यतेने नटलेली गोलंदाजी त्याने केली आणि त्याचमुळे आपण पाहतोय सर्वे संघ यावेळी मात्र एक मोठ्या फटकाच्या शोधात पाहायला मिळतोय. 26 ऑन द बोर्ड, ओव्हर नंबर 2 इन अ प्रोग्रेस नाव. साई इज रेडी ऑन हिज मार्क आणि इथे मात्र राजच्या बॅटमधनं फटकाला अगदी चांगला चेंडू वेगाने ट्रॅव्हल करतोय. चेंडू शॉट, चेंडू फाईन लेगच्या बाहेर आला. एक दमदार चौका. वेलकम बॉडी फॉर टीम जय हनुमान सर्वे. मोका हा गेला चौका. कासार खानावळीचे प्रोप्रायटर मान्य प्रतिशेठ कासार यांचा सनसनीत चौका. पहिल्या 2 षटकांमध्ये 15 धावांची सरासरी आपण पाहतोय आणि 15 धावांच्या धाव गतीने तब्बल 30 धावा धाव फलकावरती जमवल्यात. अजूनही 3 ओव्हरचा खेळणं आहे शिल्लक आणि पाहूया त्या ओव्हर्समध्ये अजित मोहिते आणि राज धारवे कशा पद्धतीने बॅटिंग करतील. त्याच वेळी गोलंदाजी करणारा संघ सोमजाई श्रीवर्धन संघाची स्ट्रॅटेजी, नीती, रणनीती कशी असेल ते सुद्धा पाहण्यासारखं असेल. ...13 on the board now after second over.
आणि पुन्हा एकदा तिसऱ्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय सोमजाई श्रीवर्धन संघाकडून आशिष कनोजिया पाहायला मिळतोय. आयकॉन खेळाडू पाहायला मिळतोय, मॅन फ्रॉम मुंबई. बोरिवलीचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. पाहूया कशा पद्धतीने तो यावेळी मैदानामध्ये गोलंदाजी करेल. षटक क्रमांक 3 आता असणार आहे. पहिल्या षटकामध्ये 18 धावा जरूर आल्या, पण त्यानंतरच्या षटकामध्ये साईने केवळ 12 धावाच खर्च केल्या. त्यामुळे कुठेतरी धावसंख्येचा आलेख उतरता पाहायला मिळालाय पहिल्या 2 षटकांच्या खेळामध्ये. षटक क्रमांक 3 घेऊन सज्ज होतोय आता गोलंदाज आशिष कनोजिया. आपण जर पाहिलं तर यावर्षी आशिष कनोजिया तुफानी फॉर्ममध्ये आहे. गोलंदाजी करत असताना त्याने आयकॉन टुर्नामेंट, ओपन टुर्नामेंट यावर्षी गाजवल्यात, पण समोर सुद्धा त्याला तितकंच मोठं आव्हान पाहायला मिळते. सर्व संघाकडून खेळणारा आयकॉन खेळाडू अजित मोहिते त्या समोर आहे. पाहूया आता आयकॉन वर्सेस आयकॉन असा सुद्धा मुकाबला होताना पाहायला मिळेल. राईट मोर विकेट आशिष सज्ज झाला आपल्या मार्कवरती. पहिला चेंडू अगदी वेगात खोलात सुद्धा मोठा पाहायला मिळालाय. चांगला चेंडू, चांगला मारा आहे ते पाहायला मिळाला आशिष कडना. अगदी दमदार गोलंदाजी तो करतोय. धाव फलकावरती आता 31 धावा लागतात, जेथे ओव्हर क्रमांक 3 पाहायला मिळते. राज ठाकरेकडनं सुद्धा त्याच्या संघाला खूप अपेक्षा असणार आहेत, कारण या वर्षीच्या हंगामात राजचे सुद्धा बॅट प्रत्येक मैदानावरती तळपले. त्यामुळे या वर्षीचा फॉर्म राज ठाकरेला सुद्धा कंटिन्यू करावा लागेल. पाहूया तो त्या पद्धतीची कामगिरी करणार का. आशिष कनोजिया पाहायला मिळतो या षटकामध्ये. ओव्हर नंबर 3 आहे. यावेळी राजच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे त्याला फसवून चेंडू फरार झाला. सीमारेषा पलीकडे 4 धावांचा आणि चौकार. वेलकम बाउंड्री फॉर टीम जय हनुमान सर्वे. पस्तीस धावा धाव फलकावर आल्यात. मच नेडेड फूड पाहायला मिळाला हनुमान सर्वेचा आणि राज ठाकरेच्या बॅट मधना हा दमदार स्ट्रोक आला यावेळी. ओहो क्या बात आहे. अगदी वेगात टाकलेला चेंडू. फलंदाजाची अग्निपरीक्षा घेणारा हा चेंडू पाहायला मिळालाय. आशिष कनोजिया सुद्धा इम्प्रेस करतोय, अगदी प्रभावी मारा करतोय. आणि त्याचमुळे आपण पाहतोय षटकामध्ये आता धावा येत नाहीये. 3 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आल्या. तसं पाहायला गेलं तर एक मोठी धावसंख्या सर्व संघाला ते रचावी लागेल. 70+ तरी त्यांना जावं लागेल. येथे मात्र अगदी समोरच्या दिशेने खेळलेला फटका राजच्या बॅटमधनं अगदी चांगला स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय. परवेश पहिली आणि दुसरी जिंकली ना. 36 ऑन द बोर्ड नाव. खूप वेळानंतर पुन्हा एकदा अजित मोहिते पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंड वरती. पाहूया अजित मोहिते मैदानावरती कशा पद्धतीने आता बॅटिंग करणार, त्याच्याकडे सर्वांच्या नजर आहेत. हा चेंडू अगदी खुलामध्ये, अगदी ब्लॉक मध्ये टाकलेला पाहायला मिळालाय. धावा येत नाहीयेत. 18 धावा पहिल्या षटकात आल्या जरूर, पण त्यानंतर मात्र धावांची गती पूर्णतः खालावलेली पाहायला मिळते. कुठेतरी बॅटिंग करणारा बॅट्समनला आता जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागेल आणि जबाबदारीपूर्वक खेळ करावा लागेल. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागतील, एफर्ट्स द्यावे लागतील आणि चांगले एफर्ट्स दिले ना तर चांगली धावसंख्या रचू शकेल सर्व संघ येथे. चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पिच झाला. अंपायरचा ॲज पर रूल नंबर 22 इट्स अ वाईड. नाउ स्कोर मूव्स ऑन 38. या नंतर होणारा सामना परी 11 शिरढोण आणि यंगस्टर रामराज आणि परी 11 शिरढोण दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती, आपण टॉस करण्यासाठी आमच्या कॉन बॉक्स मध्ये यायचं आहे. येथे राजचा फटका फसलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवेमध्ये एक चांगला झल ते पाहायला मिळालाय. राज ठाकरेची इनिंग आले संपुष्टात. बिग विकेट. संधी साधणी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सागर टुरिस्ट होमचे प्रोप्रायटर मान्य संजय शेठ खोपकर यांची बळीची टाळी.
इथे मात्र आपण पाहतोय आणखीन एक फलंदाज गमावलाय सर्वे संघाने आणि नवीन खेळाडू मैदानावरती जातोय त्यांचा आयकॉन असलेला अंगद पाटील. आता दोन्ही आयकॉन मैदानावरती पाहायला मिळतात सर्वे संघासाठी, पण त्याचवेळी आशिष कनोजिया या आयकॉन खेळाडूने सोमजाई श्रीवर्धनसाठी केलेली गोलंदाजी सुद्धा तितकीच बहरदार पाहायला मिळाली. या षटकाचा जर आपण विचार केला ना तर या षटकामध्ये त्याने केवळ 8 धावा खर्च केल्या. तसं पाहायला गेलं तर विकेट बॅटिंगसाठी अतिशय पोषक अशी आहे. आणि याच वेळी विष्णू आणि परेश या दोघांना सुद्धा विनंती असणार आहे. परवेश शेठ बेलोसे यांचं अग्राचं निमंत्रण तुम्हाला आहे. विष्णू आणि .38 ऑन द बुट. आणि आता मात्र अजित मोहिते आणि अंगद पाटील असे 2 बॅट्समन पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क वरती नवीन गोलंदाज सुशील गावडे पाहायला मिळतोय. पाहूया आता श्रीवर्धन संघासाठी सुशील गावडे कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. ओव्हर क्रमांक हे 4 असणार आहे आणि पाहूया सुशील गावडे मैदानावरती आल्यानंतर कशा पद्धतीने मारा करतोय. 3 ओव्हरच्या खेळांमध्ये जर आपण पाहिलं तर 38 धावा आलेल्या आहेत. येथून मात्र आता एक्सलरेट करावं लागेल. टॉप गिअरमध्ये येऊन बॅटिंग करावी लागेल संघाला. षटक क्रमांक 4 चालू आहे आणि इथे आपण पाहतोय आणि निश्चितपणे सर्वे संघाचे स्टार आकाश महाडिक सुद्धा 9 महिन्यानंतर सीप वरून परत आलेले आहेत. डायरेक्ट मैदानावरती आलेत ते. आणि इथे मात्र आपण पाहतोय चेंडू विकेटच्या बाहेर, 9 चेंडू पडलाय आणि आता मात्र फ्री हिट सर्वे संघासाठी. जर आपण विचार केला तर सर्वे संघाने मागील 2 षटकांमध्ये एकही षटकार खेळला नाहीये. त्यामुळे आता कुठेतरी त्यांना आपली जी इनिंग आहे ते एक्सलेट करावी लागेल. आणि हा फ्री हिट संधी, फ्री हिटचा जो चेंडू आहे ना तो सर्वे संघासाठी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी सुद्धा असेल. अजित मोहिते पाहायला मिळतोय स्ट्रायकिंग एंडवरती. 39 धावा धाफल करायला लागलेत. आखो डब्बाचा चेंडू तुम्ही या खेळाडूला टाकूच शकत नाही आणि त्यावेळी चित्र असेल फक्त आणि फक्त षटकार. तो षटकार आला अजितच्या बॅटमधून. .45 ऑन द बुट. पहिला चेंडू होता, नो टाकला आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण पाहायला मिळाले. त्यामुळे एका चेंडूमध्ये तब्बल 7 धावा खर्च केल्यात गोलंदाज सुशील गावडे याने. आणि पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत करतो अजित मोहिते. मागील वर्षीचा DCB चषकाचा मालिकावीराचा मानकरी अजित मोहितेला आपण पाहतोय मैदानावरती. यावर्षी सुद्धा तो त्याच पद्धतीच्या थाटामध्ये, त्याच रुबाबामध्ये, त्याच स्टाईलमध्ये आपले इनिंग फॉलो करताना दिसतोय. टॉस करण्यासाठी यायचा आहे आणि याजीचा मोठा तडाखा यावेळी उदीप वाटेस विकेटच्या बाहेर. 6 धावांसाठी आला आणखीन एक षटकार. परिलोन शिरडोन आणि स्वयंसेवकाची भूमिका पार पाडायची आहे तिथे. आणि परिलिओन शिरडोन आणि यंगस्टर रामराज दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे आणि पुढील सामना 4 ओव्हरचा असेल याची सुद्धा नोंद घ्यायची आहे. मैदानावरती अजित मोहितेची तुफानी बॅटिंग आपण अनुभवतोय आणि सर्वे संघ धाव फलकावरती 50 धावा लावतोय. 51 धावा धाव फलकावरती पाहायला मिळालाय. अजितचा तडाखा, अजितची सुनामी पाहायला मिळते. आता तो रंगात आला आणि ज्या वेळी अजित रंगात येतो ना त्यावेळी त्याला थांबवणं भल्या भल्या गोलंदाजांना सुद्धा अवघड जातं. आहो सुशील मात्र कमबॅक करतोय. यावेळी लाईन चेंज केली, चेंडू लो फुलटा स्वरूपाला टाकला ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आणि अजितला मात्र बीट करणारी गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. सुशील सुद्धा एक अनुभवी गोलंदाज आहे आणि तो सुद्धा आपल्या अनुभवाचा पुरेपूर उपयोग करत असताना 51 ऑन द बुट. आणि यावेळी अजितच्या बॅट मधनं आलाय आणखीन एक भला मोठा ताकदवान षटकार. काव कॉर्नरच्या बाहेर 6 धावांचा.
ढाण्या वाघाची ललकार हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. थँक्यू व्हेरी मच. डेड चेंडूचा इशारा आलाय पंच गणेश पाविस्कर सर यांच्याकडनं. धाव फलकावरती 57 धावा आल्या परंतु अजित मोहितेने सुशील गावडेला टार्गेट केले. पहिल्या 3 षटकांमध्ये धावा नव्हत्या परंतु मैदानावरती सुशील गावडे गोलंदाजीला आला आणि परंतु यावेळी मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. सुशीलने सुद्धा सुटकेचा विश्वास सोडला असेल कारण त्याच्या प्रत्येक चेंडूवरती आतापर्यंत प्रहार पाहायला मिळाला. एक चांगला चेंडू एक चांगला मारा आहे ते पाहायला मिळतोय सुशील कडनं. 57 ऑन द बोर्ड ना. 1 टू गो. शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्या सुशील याने. अजित मोहिते गुप फलंदाजी करतो आणि नेहमीच एक वेगळं चॅलेंज असतं अजित समोर गोलंदाजी करणं हे. मग त्याला चेंडू कुठे टाकायचा लाईन कोणती असावी हे कोडा असतं आणि मैदानावरती आशिषच्या बाट मधना या ओ मधला चौथा मोठा फटका. चेंडू सीमारेचा पलीकडे 6 धावांचा आणि उत्तुंग असा षटकार. अजित मोहिते वैयक्तिक 42 धावांची खेळी करतोय कारण मागील जी स्पर्धा झाली होती त्यावेळी 3 मॅचेस तो खेळला होता आणि 3ही मॅच मध्ये अर्धशतक झलकावली होती. त्यामुळे आपण पाहूया यावेळी सुद्धा तो त्याच पद्धतीची इनिंग खेळणार का. आतापर्यंत 42 धावांची एक ताबडतोड इनिंग त्याने खेळले. आज मात्र त्याची बॅटिंग बहरात आली आणि नेहमीच काशीचं हे मैदान अजित मोहितेसाठी फेवरेट ठरले. प्रत्येक वेळी त्याने या मैदानावरती तुफानी आणि फायर बॅटिंग केले. तशीच बॅटिंग पाहायला मिळाली. ओमकार दातार पाहायला मिळतोय सोमजाई श्रीवर्धन संघाकडून. षटक क्रमांक अंतिम घेऊन टॉस जिंकला यंगस्टर रामराज संघाने. 4 ओव्हरचा तो सामना असणार आहे. पहिला चेंडू अंगद पाटीलने भिरकावून दिलाय. सीमारेषा पलीकडे आलाय. पहिला चेंडूवरती एक ब्रँडेड षटकार. ते थोडासा स्ट्रगल करत होता सर्वे संघ पण आता मात्र धावा येत आहेत. हा चेंडू नोचा इशारा आलाय. आता सर्व काही सर्वे संघाच्या बाजूने होताना पाहायला मिळते. अर्थात आकाशचा पायगुण म्हणावा लागेल कारण त्याने मैदानावरती पाऊल ठेवलं आणि 4 षटकार सुद्धा त्या ओव्हर मध्ये आलेत. 70 धावा धावफलकावरती आल्यात. पुन्हा एकदा अंगदच्या बॅट मधनं आणखीन एक चांगला स्ट्रोक डीप मिड विकेटच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द टॉप फॉर 4 रन्स. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस 4 बाय अंगद पाटील. आईन तर तुपाची नाही तर उपाशी अशा पद्धतीची सर्वे संघाची स्ट्रॅटेजी पाहायला मिळते. प्रत्येक चेंडूवरती जणू काही आक्रमण करायचे आहे या मंत्राची जोपासना त्याने केले. आणि यावेळी मात्र आपण पाहतोय अंगद पाटील बॅकफूट वरती जाऊन तयार होता मोठ्या फटक्यासाठी परंतु यावेळी चांगला मारा पाहायला मिळाला. गोलंदाज त्याने आधीच रीड केलं होतं त्यामुळे मात्र सिंगल मिळते या चेंडूवर. 42 धावसंख्येवर खेळणारा अजित मोहिते पाहूया यावेळी या स्पर्धेतील 5वं अर्धशतक ठोकणार का. कारण जर आपण पाहिलं कालच्या पासून या संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 अर्धशतक पाहायला मिळाले. त्यामध्ये 2 अर्धशतक सुशांत मोकलच्या नावावर तर 1 अर्धशतक आकाश चिंधारिया आणि
चौथं अर्धशतक आपण पाहिलं वैभव पाटीलच्या नावावरती होतं. पाहूया अजित मोहिते खेळतो 42 धावसंख्येवर आणि यावेळी अजितच्या बॅटमधनं पुन्हा एकदा लांब लांब पल्ल्याचा पल्लेदार षटकार. हा गेला बुलंदी षटकार. हॉटेल साईदीपचे मालक मान्य प्रदीप शेठ मुकादम यांचा खणखणीत षटकार. पुष्पा नाम सुन के फ्लावर समझे क्या? फायर है मैं. थँक्यू व्हेरी मच डीजे. थँक्यू व्हेरी मच डीजे. 81 ऑन दी बोर्ड नाव. आता मात्र आव्हानात्मक धावसंख्या सर्व संघाने उभारली. जी धावसंख्येला टच त्यांना करायचं होता ना ती 80 धावसंख्या त्याने आता उभारले आणि नो डाऊट ते आता चांगल्या पोझिशन मध्ये पाहायला मिळतात. पण त्याच वेळी 48 या धावसंख्येवरती अजित मोहिते हा खेळाडू खेळताना पाहायला मिळते. पाहूया 50 धावांची इनिंग तो इथे साकारणार का. परंतु ओमकार दातार हा गोलंदाज यावेळी खूप साऱ्या प्रमाणात एक्सपेन्सिव्ह ठरलाय, महागडा ठरलाय. त्याने खूप धावा खर्च केल्या. हा चेंडू पंचांकडून नोचा इशारा आलाय आणि आता मात्र सर्व संघाच्या बाजूने होताना पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांचा खेळ तिथे आपण पाहिला दमदार गोलंदाजी. पण चौथा आणि 5वं षटक त्यामध्ये सर्व संघाने टीम बॅटिंग करून दाखवले आणि 82 धावा धावफल करावं लागलेत. अजित मोहितेने यावेळी बाकफूट वरती जाऊन एक चांगला स्क्वेअर कट खेळलाय. गुंडाप्पा विश्वनाथ स्टाईलने खेळला हा स्क्वेअर कट गेलाय चेंडू सीमारेषा पलीकडे आणि अजितचं अर्धशतक. अजितला विनंती असणार आहे आपण बॅट दाखवून अभिवादन करायचं आहे आणि सलग 14 अर्धशतक काशीच्या मैदानावरती. कारण 2020 साली सुद्धा त्याने 3 मॅच मध्ये 3 अर्धशतक ठोकली होती. त्यामुळे निश्चितपणे प्रत्येकाचं एक लकी ग्राउंड असतं, तसंच अजितचं हे ग्राउंड म्हणावं लागेल. आज मात्र गोलंदाजांवरती तो हल्लाबोल करतोय आणि धाव फलकावरती तब्बल 86 धावा लागल्यात. 1 to go. शेवटचा चेंडू होता या इनिंग मध्ये, परंतु ओमकार गावडे पूर्णपणे निराशेच्या गर्तेत फ्रस्ट्रेशन मध्ये आलाय. चेंडू टाकायचा तर कुठे टाकायचा हा मोठा यक्ष प्रश्न त्याच्याकडे पाहायला मिळाला. यावेळी सुद्धा चेंडू बॅट्समन पासून थोडा लांब ठेवण्याचा प्रयत्नात नो आलाय आणि आता फ्री हिट. 87 ऑन दी बोट आणि शेवट सुद्धा आपण पाहतोय गोड केला अजित मोहिते याने. डिप स्कोअर लेगच्या बाहेर फ्लॅट अँड फ्युरियस पद्धतीचा एक दमदार षटकार. धाव फलकावर लागला 93 धावा आणि विजयासाठी 94 धाव संख्येचं एक भलं मोठं संवाद. पाहूया सेकंड इनिंगचा खेळ कशा पद्धतीने होईल याचा अनालिसिस करण्यासाठी घेऊन जातोय यासीन मर्चंट सर इयान्सकडे. धन्यवाद प्रितेश. अफलातून फलंदाजीचा नमुना सादर केलाय. नेहमीप्रमाणे अजित मोहिते यानं आपल्या बॅटचा तडाखा दाखवलाय. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये आपण पाहतोय काहीशी संकुचित असणारी ही धावसंख्या. 3 षटकांमध्ये फक्त 38 धावा होत्या आणि त्यानंतर मात्र 2 षटकांमध्ये 55 धावा इथे ठोकून काढलेल्या आहेत. चौथ्या षटकामध्ये 25 आणि अंतिम षटकामध्ये 30 धावा ओमकार दातार या गोलंदाजाच्या षटकामध्ये आपण पाहिल्या आणि त्याच कारणास्तव एक